माझं नाव श्रद्धा सूर्यकांत किनीकर. मी मे 2024ला अडीचच्या बॅचला इथं आलेलो, पहिल्यांदाच 12वी झालेली. काहीच माहित नव्हतं मला. सरांनी मला म्हणलेलं पहिल्यांदा, श्रद्धे तुझं होतंय. मी मम्मी पप्पांची खूप आभारी आहे. मला त्यांनी सपोर्ट केला आणि कायम सोबत राहिले. आणि सरांनी सुद्धा खूप सपोर्ट केला मला. आपली संस्था आपले ऋणानुबंध. नमस्कार, माझे नाव वैष्णवी उज्ज्वला संभाजी भोकरे. माझी मुंबई शहर पोलीसपदी निवड झाली. माझा प्रवास म्हणलं तर आपल्या संस्थेमध्ये 2023ला सकाळच्या मॉर्निंग बॅचला मी होते. 6:15ची बॅच होती. त्यावेळी काहीच माहित नव्हतं, कारण की सेमीमध्ये झालं होतं माझं गणित वगैरे, इंग्लिशमध्ये होतं, मला मराठीमध्ये असं पटकन काय समजायचं नाही. आणि मी खूप म्हणजे प्रयत्न करायचे की बाबा समजू दे समजू दे समजू दे, पण काय असं सर समजायचं नाही मला. पण एवढं होतं की मला करायचं आहे, काय पण होऊ दे, करायचं आहे मला. एवढं माझ्या मनात होतं की मला वर्दी ही घालायचीच आहे, कुठल्याही परिस्थितीत घालायची आहे. आणि ते आता मी सर वर्दी घातली. आणि माझी आई बोललेली की मला तुला लवकरात लवकर वर्दीत बघायची आहे. की मी घातली वर्दी आणि माझ्या छातीवर आता म्हणजे माझ्या आई बाबांचं नाव येणार आहे. आणि माझ्यासाठी यापेक्षा कुठली आनंदाची गोष्टच नाहीये. मागच्या वेळी माझं मुंबईलाच होता फॉर्म, पण ग्राउंड कमी आणि लेखीला ग्राउंड कमी असल्यामुळे त्याचं प्रेशर घेतलं होतं. मी तुम्हाला सांगेन की ग्राउंडला जरी कमी मार्क पडले तर निगेटिव्ह मध्ये बिलकुल जाऊ नका, तुम्ही लेखीमध्ये वळू शकता. मागच्या वेळी मी तसं केलं होतं की ग्राउंडला कमी पडलेले आणि त्याचं प्रेशर घेऊन लेखीवर, माझी लेखी चांगली असून सुद्धा मी पूर्ण म्हणजे घाबरलेले आणि कमी आलेले मार्क, हातचे माझे 5 मार्क गेले होते आणि माझी पोस्ट उडली होती मागच्या वेळी. सरांनी मला सांगून ठेवलेलं की काय पण असू दे, तुझा जो चांगला पॉइंट आहे तो तुला चांगलंच ठेवायचा आहे. किती पण ग्राउंडला कमी पडू देत, पण रिटर्नला तुला तो कव्हर करायचा. आणि मी तसंच केलं. ग्राउंडला ह्यावेळी पण इतके काही नव्हते, 37च होते, पण रिटर्नला मी तसे ओढून काढले. माझा ओबीसी मधनं फॉर्म आहे, खरं माझं सिलेक्शन ओपन मधून झालंय. 125 माझा स्कोर झालाय. आणि ह्याचं सर्वस्व मी क्रेडिट आपल्या वागरे पाटील सर, चेसर सर आणि आपली संस्था, मैत्रिणी सगळ्याच इथं ज्या आहेत, ज्यांनी मला मदत करो नाही करो सगळ्यांनी, कारण की कोण ना कोणतरी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला मदत करतच असतं. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद म्हणेन. काही म्हणजे पुढं सगळं असा अंधार पसरलेला की पुढं माझं काय होईल किंवा मी होईल का नाही सिलेक्ट, मला स्वतःवर विश्वास पण होता. पण त्या क्षणी मला सरांनी खूप धीर दिला की नाही बाळ, होतंय, तू कर. जेवढे तू प्रॉब्लेम तुझे धरून ठेवशील तेवढं तू मागं खिचणार, म्हणजे मागं येणार. तू प्रॉब्लेम नको धरू, पुढं जा, पाय टाक. म्हणजे जेवढे खडतर मार्ग येतील त्याच्यातून मार्ग हा असतोच असतो, किती पण खडताळा येऊ दे, तू पुढं कर, डेअरिंग कर आणि जा. आणि ह्या शब्दाने किंवा ह्या वाक्याने म्हणजे आता मी इथं आहे आणि केलं मी, एवढंच म्हणायचं. आणि ह्या माध्यमातून आपल्या संस्थेला, सरांना, चेसर सरांना, माझ्या आई वडील, ह्या म्हणजे ह्या संस्थेत अशी गुडलकची पॉवर आहे की तुम्ही इथं आला ना, तुम्हाला 100% गुलाल लागणार म्हणजे लागणार. ही काळ्या दगडाची पांढरी रेष आहे. काय पण होऊ दे, इथं जेवढी बसल्यात ना ती सगळी भरती होणार. मग पोलीस होऊ दे, आर्मी होऊ दे, स्टाफ होऊ दे, पण होणार आहे, होणार आहे. तुम्ही करत राहा. कारण की 80% तरी सरच घेतात, आपल्याला करायचं फक्त 20%. 80% सगळे सर घेतात. त्यामुळं तुमचं तुम्ही बेस्ट द्या. सर आपले 100-1000% देतात तुम्हाला करायला. कधी रागवतील, पण त्याचा हे घेऊ नका की हा बाबा मला रागवले, सर बोलले. त्याचा तुम्ही पॉझिटिव्हली घ्या की हा बाबा कशासाठी बोलले, आपल्यासाठीच बोलले, आपल्या फ्युचरसाठीच बोलले. आणि अभ्यासाला लागा, प्रॅक्टिस करा, ग्राउंड करा आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. इथं मी आले, इथं तुम्ही पण सगळ्यांनी यायचंय, भाषण द्यायचंय, गुलाल लावून घ्यायचंय सगळ्यांनी आणि आपल्या संस्थेचं नाव मोठं करायचं आहे.